सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केले। मी ज्या मंत्रिमंडळात आहे त्या मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याच्या लोकांनी असे कर्मदरिद्री काम केले आहे असे म्हणत गणेश नाईक यांनी नगरविकासाने भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप केला। नवी मुंबईतील वाशी येथे गणेश नाईक यांनी जनता दरबार आयोजित केला होता। यावेळी नाईक यांनी सिडको आणि महापालिका अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला। गणेश नाईक म्हणाले, नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी भूखंड मागितले होते, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जात आहेत। नगरविकास खात्यातील लोकांनी हे कर्मदरिद्री काम केले आहे। रुग्णालयाकरिता, बागेकरिता, एखाद्या शाळेकरिता भूखंड मागितले पण ते दिले गेले नाही। काही दलालांनी ते बिल्डरांच्या घशात घातले असा आरोप गणेश नाईक यांनी केला। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचे काम केले आहे। मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, तुमची इच्छा असेल तर सिडकोकडून MIDCकडून विकासाकरिता जनतेच्या हिताकरिता भूखंड आहे ते देण्याची व्यवस्था करा असे नाईक म्हणाले। मी पक्षाच्या शिस्तीचा आणि प्रशासनाच्या शिस्तीचा आहे, पण ज्या गोष्टीसाठी गणेश नाईक आमदार झाला, मंत्री झाला, तेच जर मी जनतेसाठी बोलू शकलो नाही, मी जर मिळवू शकलो नाही तर ते मंत्रिपद काय चाटायचे आहे का?